आपण आहोत चौकुळ गावापासून एक 10 किलोमीटरवर एक कुंभवडे म्हणून गाव आहे. या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही ह्या गावाची ख्याती ऐकली होती याच्यापूर्वी की या गावामध्ये बहुतेक प्रत्येक घरामध्ये एक माणूस आर्मीमध्ये व मिलिटरीमध्ये असतो. सो म्हणून आम्ही मुद्दाम बघायला आलो आहे की एक्झॅक्टली काय आहे परिस्थिती आणि कशामुळे या गावाची लोक आर्मीमध्ये जॉईन व्हायला प्रेरित होतात. आमच्याबरोबर आहेत बाळकृष्ण गावडे, ज्यांनी मिलिटरीमध्ये आर्मीमध्ये अनेक वर्ष काम करून ते हल्लीच सेवानिवृत्त झालेले आहेत. सो आम्ही त्यांच्याशीच बातचीत करूया. आणि तसेच आमच्याबरोबर आहेत आदले उपसरपंच आणि सध्याचे पंच विजय गावडे. ते पण या गावचे आहेत आणि त्यांना खूप माहिती आहे या गावाबद्दल. सो आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया की कसं ह्या गावामध्ये असे कितके लोक आर्मीमध्ये जातात आणि त्यांना कशापासून ही प्रेरणा मिळते ते आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. मी सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडे. 2015मध्ये रिटायरमेंट झालेलो आहे. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे माझ्या परिवारामधून माझे वडील, त्याच्यानंतर माझ्या भावकीमधून काही असे मिळून आम्ही एकंदरीत 8 लोक आर्मीमध्ये आतापर्यंत गेलेलो आहोत. त्यामधून आम्ही एकंदरीत 5 जण रिटायर झालो आहे. ओके. आणि अजून 2-3 अजून ऑन ड्युटीमध्ये आहेत. ओके. ही आम्हाला प्रेरणा मिळाली. म्हणजे एकाच फॅमिलीमधून तुम्ही 8 जण आहोत. त्याशिवाय प्रत्येक घराघरामध्ये इकडं कोणी ना कोणी आर्मीमध्ये आहेत. माझ्या गावामध्ये अजून बरेचसे म्हणजे प्रत्येक घरामध्ये अजूनही आर्मीमध्ये आहेत. तुम्ही सांगत होता एक असा वाडा आहे इकडे ज्यामधले मॅक्झिमम लोक आर्मीमध्ये आहेत. कोणता तो वाडा ज्या ठिकाणी? केगदवाडी. शेजारचा एक गाव आहे केगदवाडी. त्याच्या बाजूला चौकुळ आहे. चौकुळच्या इतर वाड्या आहेत. त्या वाड्यामध्ये सर्रास एक 70% प्रमाण आहे ह्याचं. आणि विशेषतः इकडचा जो कड्या कपाऱ्यातला जो माणूस आहे किंवा इकडचे वास्तव्य केले जे आमचे पूर्वज आहेत त्यांच्यात जास्त तो कणखरपणा आहे. आणि पूर्वी इथला भाग असा अतिदुर्गम असल्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या गैरसोयी होती. आणि इथला जो आमचा पूर्वज हा पारंपरिक शेती करायचा, मग नागली शेती, भात शेती, त्यामध्ये दुग्ध व्यवसाय असं करता करता वाहतुकीची सुविधा नव्हती. अतिदुर्गम भाग म्हणूनच हा आमचा सगळा ओळखला जायचा. आणि त्यावेळी लोक काय करायची की हा पारंपरिक शेती करताना शिक्षणाकडे त्यांची ओढ कमी असायची. शैक्षणिक सुविधा पण कमी होत्या. त्याच्यामुळे इथला जन्माला येणारा प्रत्येक मुलगा म्हणा, युवक म्हणा, वडिलांच्या पायावर पाय ठेवून त्यांच्या पाठीमागून इथली शेती करायचा, पारंपरिक व्यवसाय करायचा. हळूहळू थोड्याशा शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या. एक माजी सभापती रामभाऊ गावडे म्हणून होते, त्यांनी थोड्याशा शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या. आणि शैक्षणिक सुविधा निर्माण केल्यानंतर हळूहळू इथला माणूस शिक्षणाकडे वळायला लागला. आणि त्याच्यानंतर थोडंसं शिक्षण झाल्यानंतर नोकरीला काय करायचं तर लगतच आपलं बेळगाव कर्नाटकमध्ये येणार तिथं हॉटेलिंगला जायची लोक. आणि तिथं मिलिटरी कॅम्प वगैरे असायचे, भरतीचं सेंटर असायचं. आणि हळूहळू मुलं तिथं ती भरतीला जायला लागली. आणि कणखरपणा, एकदम काटकपणा त्यांच्यात असल्यामुळे एकदम धैर्य भरपूर अंगात हा इथला माणूस, युवक घाबरत नव्हता. फिजिकली मेंटली पण स्टँडर्ड होते. आणि रनिंग वगैरे किंवा जे मैदानी टेस्ट होत्या त्या टेस्टमध्ये हा इथला युवक, चौकुळ, आंबोली, कुंभवडे पट्ट्यातला युवक तिथं अग्रेसर ठरायचा. आणि हळूहळू मग वाढत गेल्यानंतर एक देशसेवेबद्दल प्रेम निर्माण झालं. काही पुन्हा एक कौटुंबिक परिस्थिती, आपल्या मुलाबाळांना तो माणूस चांगलं शिक्षण द्यायला लागला. त्याच्यामुळे आजूबाजूच्या कुटुंबात पण ती ओढ निर्माण झाली. आणि पुन्हा हे देशसेवा ही मुख्य उद्दिष्ट ठेवून आणि इथला कणखरपणा या दृष्टीने बऱ्याच कुटुंबातील, बऱ्याच म्हणजे मी पूर्वी बोललो त्याप्रमाणे 70 ते 75% कुटुंबातील प्रत्येक युवक त्या आपल्या भारतीय सेनेत, वायुदलात म्हणा, हवाई दलात म्हणा, पुन्हा नौदलात आहेच आहे.
असं एकही कुटुंब तुम्हाला कुठं मिळणार नाही. आणि तेही चांगल्या पोस्ट पर्यंत गेलेली लोक आहेत. हे आणि मी आता हे बाळकृष्ण गावडे म्हटलं, ते आणि मी क्लासमेट. मी क्लासमेट दोघं पण. मग मी शेतीकडे राहिलो आणि त्यांनी मिलिटरी म्हणजे आता ते सुभेदार मेजर म्हणून रिटायर झाले. आम्ही सारख्या वयाचे दोघे, पण अशी चांगल्या पोस्टवर ही लोक झाली. पुन्हा तुमच्या वडिलांमुळे तुम्हाला तिथे जाण्याची हा, वडिलांमुळे. वडिलांमुळे प्रेरणा मिळाली. माझे काका वडील यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आणि त्याचं आम्ही त्या प्रेरणेचं सोनं केलं. आणि त्याच्यात यांचा लहानगा भाऊ मिलिटरीत भरती झाला, तो ब्लॅक कमांडो मध्ये होता, स्पेशल कमांडो मध्ये. आता तुमचा मुलगा पण आता मिलिटरी मध्ये गेला. नाही, तर मुलगा नाही, माझा भाऊ. भाऊ. हा, ओके. आणि आता पुढचं जनरेशन, आता नवीन आता पिढी येते. सध्याच्या पिढीला आम्ही तेच सांगतोय की भारतीय सेनेसारखं दुसरं कुठलं साधन नाही आहे. देशसेवेबरोबर स्वतःचं फिजिकल पण राहू शकतं, देशसेवाही होऊ शकते आणि स्वतःच्या परिवाराला आज गव्हर्नमेंटने बऱ्याचशा सुविधा केलेल्या आहेत. त्यामुळे पुढची जी पिढी आहे ती खूप कणखर बनू शकते. तो आहे की त्यांना इंटरेस्ट आहे की पुढच्या पिढीला तुमचं ही परंपरा पुढे न्यायची की ते नाही, बरीच पिढी प्राधान्य ह्याला आपल्या सैन्य दलाला प्राधान्य, आर्मी. आणि मग नाही आर्मीत संधी मिळाली की आता मुलं चांगली शिकली आहेत ना, नाही आर्मीत संधी मिळाली तर मग दुसरीकडे पर्याय शोधतात. पण प्रत्येक कुटुंबातले 1-2 युवक तरी सैन्य दलाला प्राधान्य देतात. आता मी रिटायर झाल्यानंतर आता म्हटलं आपलं गाव आहे, गावाच्या ठिकाणी आपली शेत जमीन वगैरे आहे आणि हे जमीन जी आहे ही खूप म्हणजे त्याच्यामध्ये काही कष्ट जे कराल तेवढे कमीच आहे. आणि ह्याच्यापासून आपल्याला एक सुपीक पण जमीन आहे आणि आपला जो वडिलोपार्जित जो परंपरा आहे ती आम्ही चालू ठेवणार. देशसेवा ही झाली आणि ही आता आपल्या जमिनीची मशागत करणं हे ते. आणि याच्यासारखं काही नाही, फिजिकल पण राहू शकतं, निरोगी राहू शकतं. इथलं वातावरण त्या पद्धतीचं आहे. म्हणून आम्ही आता शेती केलेली आहे, सुरू करायला आम्ही आता शेतीकडे आम्ही वळलेलो आहे. जॉब करण्यापेक्षा म्हणजे गावाकडे राहायचं आणि गावी राहून गावातले जे काही परंपरागत गोष्टी आहेत, हा निसर्ग आहे, निसर्गातले जमिनीची सुपीकता आहे, सगळ्या गोष्टीचं हे करून इथं उत्पन्नाचं साधन बनवायचं की जेणेकरून आताचा जो युवक आहे, समजा मिलिटरी सर्व्हिस नाही मिळाली तर कुठंतरी मग हॉटेलला जातो आणि मग गावामध्ये ही नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा उपयोग करून, शासनाच्या योजनांचा उपयोग करून इथं निर्मिती करायची. म्हणजे त्यामध्ये फळ लागवड, बऱ्याचशा प्रकारची फळं लागवड करतात. आता काजू नाही म्हटलं तरी इथून 60-70 लाखाचा काजू बिया जातात, फणस चांगल्या प्रकारचा होतो आणि आंबे होतात. अशी सगळी फळफळावर होते, जी कोकणात होते ती सगळी फळफळावर होते. सुपारी होते, नारळ होतात. आता आम्ही 5 वर्षामध्ये सुपारीचं सुरू केलंय. सगळ्यांनी सुपारी जवळपास आता हे माझे मित्र विजय गावडे आहेत, ह्याने जवळपास गेल्या याला 1500 सुपारीची झाडं लावली आहेत 2 वर्षापूर्वी. बघितली आम्ही आता. हा, मग त्यांनी तो नवीन प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. ते बघू एक एक म्हणजे आणि ही सगळ्यात म्हणजे ही जी काजूची वगैरे जी लागली ही ह्यानेच आणलेली आहे सर्व. पण लोकांचा परंपरागत व्यवसाय काय होता, नागली शेती आणि त्याला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय. आणि ह्या धंद्यापुरतेच लोक मर्यादित होते. इथल्या लोकांची संकल्पना कशी होती की हे जे वातावरण आहे, ह्या वातावरणात काजू बिया होणार नाही, काजूची झाडं होणार नाही. पण मी 92 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर आई वडिलांच्या वार्धक्यामुळे मी घरी राहिलो. माझ्या मालकी जमिनी होत्या किंवा आमच्या मालकी म्हणजे सामायिक जमिनी आहे, त्याच्यात मी शेती लागवड प्रशिक्षण आणि भेट योजना म्हणजे सिंधुदुर्गाचा कॅलिफोर्निया करणं हा एक त्यांचा उद्देश होता. त्या उद्देशाने तुम्ही झाडं लावायची, तुम्हाला मजुरी मिळणार, तुमची तुम्हाला झाडं मिळणार, खत पाणी मिळणार, कंपाऊंड मिळणार, हे त्या योजनेचं उद्देश होते. ते उद्देश आम्ही ग्राह्य धरून आर्थिक तुटवडा असल्यामुळे त्या योजनेमार्फत ही लागवड करायला सुरुवात केली. मी प्रत्येक कुटुंबाच्या युवकाला घरोघरी काजू नेऊन दिल्या, स्वतः आणून दिल्या. तर पहिली 2-4 वर्षे लोकांना कन्व्हिन्स करायला गेली, पण 2-4 वर्षांनी योजनेचा पैसा मिळायला लागला, काजू बियांचा पैसा मिळायला लागला. त्याच्यातनं लोक ऑटोमॅटिक आकृष्ट झाली. आता बरेचसे युवक, सुशिक्षित युवक पण इकडे चांगल्या प्रकारची शेती करतात, काजूची शेती, आणि चांगला काजू होतो इकडे. इथल्या लोकांना, महिलांना म्हणजे गाव बसल्या, घर बसल्या धंदा मिळतो, मजुरी मिळतो, रोजगार मिळतो. आता काजूमध्ये भरमसाठ होतं. काजूमध्ये भरमसाठ होतं. किमान ह्या छोटंसं गाव आहे आणि 60-70 लाखाचं उत्पन्न आहे या गावात काजूपासून.
छान. आणि इथल्या महिलांना रोजगार मिळाला. रोजगारही मिळतो. ओके. आणि आता तुम्ही पोपळी सुरू करता. हा, सुपारी, सुपारी. हा, सुपारी, नारळ, आता नवीन नवीन प्रकारची फणसाची झाडं, हे सगळे हळूहळू आमचे प्रयोग सुरू आहेत. आता बऱ्याचशा लोकांचा म्हणजे आम्हीच युवकांना कन्व्हिन्स करतो की ह्या वातावरणाला दुग्ध व्यवसाय चांगला होणार, कारण आपले जे पूर्वज आले ते त्या व्यवसायानिमित्त जिथं आले, इथं स्थिरावले. पण त्या व्यवसायाची कास धरून आज गरज आहे. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला कितीतरी दुधाची गरज आहे, जो कोल्हापूर जिल्हा पुरवतो. पण ह्या ठिकाणी दुधाची निर्मिती करायची हा आमचा पुढचा प्रोजेक्ट आहे. गायी नाही तिकडे जास्त. नाही होत्या पूर्वी, पण मच्छा पिरियड मध्ये ते सगळं बंद झालं. आणि आता म्हैशी गायी करायच्या, तिच्या देशी दूध देणाऱ्या देशी जातीच्या गायी म्हैशी करायच्या आहेत. आताचा कन्सल्ट आमचा आहे आणि तो आम्ही सुरू आहे, त्याची सुरुवात केलेली आहे. तर त्या निमित्ताने आता गावाचं कायापालट होऊ लागलेलं आहे. हो, आणि नवीन उत्पन्नाचे साधन, रोजगाराचे साधन यायला लागले आहेत. हो. आणि हे शक्य झालं कारण मोठ्या प्रमाणावर लोक आर्मीमध्ये भरती झाले आणि त्याच्यामुळे थोडी आर्थिक सुबत्ता आली घरोघरी. परत येऊन आपली शेती करायची. इथल्या सुशिक्षित युवकांना त्या शेतीत कसा फायदा आहे, काय आहे, या ठिकाणी गुंतवायचं. इच्छुकांना पुन्हा सैन्य दलात भरती करण्यासाठी कसा म्हणजे त्यांना ट्रेनिंग द्यायचं किंवा जे मार्गदर्शन द्यायचं, ती ही रिटायर्ड लोक. गोष्ट आहे की मला वाटतं लोकांना इथं मार्गदर्शन मिळत असणार की कसं भरती व्हायचं. कुटुंबातला प्रत्येक माणूस येऊन त्याचा मार्गदर्शन देतो, त्याच्यातला कणखरपणा वाढवतो. आणि ऑटोमॅटिक इथला युवक आकृष्ट होतो त्या आपल्या सैन्य दलाकडे. आता तसं सर्रास बघितलं ना तर आमची ग्रुप ग्रामपंचायत चौकुळ, आता चौकुळ हा नामांकित एरिया असल्यामुळे आजूबाजूच्या गावांची नावं चौकुळच म्हणून ग्राह्य धरला जातो तो ग्रुप. मग तो सैनिकांचा गाव असं फेमस आहे, असा संपूर्ण ठिकाणी फेमस आहे. सैनिकांचा गाव. तुमच्या गावामध्ये किती? आमच्या गावामध्ये किमान 35च्या आसपास आजीबाजी सैनिक आहेत. 35 सध्या. आणि चौकुळमध्ये आणखी जास्त. चौकुळमध्ये मला वाटतं शेकडो